जय हिंद, जय महाराष्ट्र. शौर्यगाथा करिअर अकॅडमीवरती मी दीक्षा तुम्हा सर्वांचं स्वागत करते. आपल्या स्क्रीनवरती बोर्डवरती काही प्रश्न आहेत. हे 5 प्रश्न जे आपल्याला बघायचे आहेत, IMP प्रश्न आहेत. जसं की भारतातील पहिल्या महिला आतापर्यंतच्या ज्या पदावरती होऊन गेल्या आहेत, जसं की IPS अधिकारी आहे, IAS अधिकारी आहेत, न्यायाधीश आहेत, राष्ट्रपती आहेत, राज्यपाल आहे, मुख्यमंत्री आहेत. ज्या पहिला प्रश्न भारतातील पहिल्या महिला IPS अधिकारी कोण होत्या? किरण बेदी, प्रतिभा पाटील, अन्ना राजम, मल्होत्रा, निर्मला सीतारामन. आपलं उत्तर येत आहे किरण बेदी, ज्यांना आपण ओळखतो पण आहेत त्या. आणखी दुसरा प्रश्न, भारताच्या पहिल्या महिला IAS अधिकारी कोण होत्या? फातिमा बीवी, किरण बेदी, अन्ना राजम, मल्होत्रा, अरुंधती भट्टाचार्य. चौथा ऑप्शन आहे अरुंधती भट्टाचार्य. आपलं उत्तर येत आहे अन्ना राजम मल्होत्रा, ज्या की भारताच्या पहिल्या महिला IAS अधिकारी म्हणून त्यांनी चांगल्या प्रकारे सेवा बजावली आहे. तिसरा प्रश्न महत्वाचा, भारताच्या पहिल्या महिला न्यायाधीश कोण होत्या? सर्वोच्च न्यायालयाचा खरं तर हा प्रश्न आहे, किंवा न्यायालयाचं जरी विचारलं तरी हा प्रश्न होतो. तर सर्वोच्च न्यायालयाच्या पहिल्या न्यायाधीश जर कोणी असतील तर बघूया, इंदू मल्होत्रा, फातिमा बीवी, लीला सेठ आणि गीता मित्तल. तर आपलं उत्तर आहे फातिमा बीवी. त्या भारताच्या पहिल्या महिला अधिकारी न्यायाधीश होऊन गेल्या. भारतातील पहिल्या महिला राष्ट्रपती कोण होत्या? इंदिरा गांधी, प्रतिभाताई पाटील, द्रौपदी मुर्मू किंवा सरोजिनी नायडू. द्रौपदी मुर्मू यांचा जर विचार केला, द्रौपदी मुर्मू यांचा, तर त्या 2026ला आता कार्यरत आहेत. त्यांना सेकंडला येत आहेत अधिकारी म्हणून, किंवा महिला राष्ट्रपती म्हणून जर कोणी येत असेल तर सेकंडला द्रौपदी मुर्मू. फर्स्टला प्रतिभाताई पाटील ह्या भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती म्हणून त्यांनी कार्य पाहिलेलं आहे. 5वा प्रश्न, भारताच्या पहिल्या महिला राज्यपाल कोण होत्या? सरोजिनी नायडू, प्रतिभाताई पाटील, ममता बॅनर्जी, जय ललिता. तर याचं उत्तर येत आहे सरोजिनी नायडू. ह्या 2 प्रश्नामध्ये कन्फ्युजन होतं सगळ्यांना. तर ह्या भारताच्या पहिल्या आहेत आणि ह्या दुसऱ्या आहेत. पण तर हे असे आपले IMP क्वेश्चन होते. आणखीन आहेत ते आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघू. जय हिंद, जय महाराष्ट्र.